हम्म. पहिला आमचा तो झाला होता, ते बोलतात का व्हिडिओ पाठवा, हे पाठवा, ते पाठवा. पण आता काय नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये. आपण आलोय मित्रांनो, शुभम पाटील आहेत इकडे, चैतन्य बैलाचे मालक, पुष्पराज बैलाचे मालक. तर काय सांगचाल, उद्याचं नियोजन कसं आहे? चांगल्या पहिल्यात आहे पुष्पराज. हा. चैतन्यच काय नाही नियोजन, एकच बैल घेऊन जाणार आहे पुष्पराज. बर, कितीची खरेदी हो पुष्पराज? 26,01,000 ₹1 पण दिलाय? होय, दिलाय. काय शेट विषय काय सांगचाल, एवढ्या मोठ्या रकमे? चैतन्य पण मला वाटतं किती आपला होता? चैतन्य फक्त गट काढलेला, 4 लाखाला घेतला. 4 लाखाला? होय. आणि पुष्पराज? पुष्पराज 26,01,000. बर, म्हणजे कोणी बघितलं कोणी? आम्ही 2 मैदान, खरसुंडी मैदान, गाणन मैदान, 2 मैदानात बघितलेला. बर, त्या पळावर बघूनच घेतला. बर. आज शुभम दादा इथं दावणीला आले. होय, दादांनी केले नियोजन. दादा काय सांगचाल, कशी आहे दावण? काय धावण एकच नंबर आहे, कारण की इथं भरपूर सारी जागा आहे बैलांना बांधण्यासाठी आणि व्यवस्थित आहे. कॅमेरे गोट्यात बाहेर, आणि त्यांचं नियोजन पण चांगलं आहे. खाण्यापिण्यासाठी पण सर्व गोष्टी आहेत तिथे, आणि वातावरण पण खूप अतिशय सुंदर असं वातावरण आहे. दादा, ही भाग आहे का नाही, म्हणजे इथला भाग म्हणजे पळाव बैलासाठी एक टॉपचा भाग म्हणून मानला जातो. ही जी गवत आहे किंवा इथलं रान, मग आपण म्हणतो रान, बाबा बैलाला रान चांगला आहे, चारा, इथल्या चाऱ्यात एक वेगळं पण आहे, इथल्या मातीत एक वेगळं पण आहे. इथं जी इथली लेंगऱ्या भागातली, ह्या भागातली बैल पळती, इथल्या भागातली लय बैल पळती. हो, कारण की इथे एवढ्या परिसरामध्ये सर्व टॉपचीच बैल आहेत. आम्ही बघितले, कारण की भरपूर जणांचे फोन सुद्धा आले होते बैलवाल्यांची, दादा कुठे आहेत काय विचारण्यासाठी. आणि तिथे काय वातावरण पण एकदम मोकळं आणि जास्त गर्दी नाही, काय नाही, सर्व व्यवस्थित आहे. दादा कुठे आहे? दादा दादा निघाल्यात, पुण्याला गेले होते, गणपती दर्शन घेतलं दगडूशेठचं, आरती वगैरे केली, आणि आता तिथनं निघाल्यात, येणार आहे दादा पण संध्याकाळी मैदानात. दादा पण संध्याकाळी मैदान येणार आहेत. बरं, काय सांगताल वासराविषयी, काय सांगाल पुष्पराविषयी? वासरू तर काय टॉपच आहे आणि टॉप मध्येच पळते. एवढ्या कमी वयात एवढं पळणं जोग नाही. त्याच्या वयाच्या नुसार तो जास्तच पळतोय. बर, मथुरचं नियोजन काय सांगितलं दादांना? नाही, अजून काय सांगितलं दादांनी, बघूया आता. दादा जे काय केलं असेल ते टॉपच नियोजन असेल. दादाचं पण नियोजन टॉपचं असेल. दादा म्हणत होतं एकदम म्हणजे सर्वसामान्याच्या पहिल्यात पळणार आहे. हो, 100%. कारण की आतापर्यंत तुम्ही पण आपला इतिहास बघितलाय, अजूनपर्यंत आम्ही कोणाला वायदी दिली पण नाही आणि कधी घेतली पण नाही. कोणताही बैल असो, गरीबाचा असो या श्रीमंताचा असो, ज्या पण अजून पण कोणाला पण विचारा, जेवढ्या बैलामध्ये पळालोय आम्ही स्वतःच्या खर्चानं जिथे मैदान असेल घाटावरती कुठं पण तिथे जातो, आणि आम्हाला जो म्हणजे बैल गरीबाचा असो या कोणाचा असो, जो पळताना योग्य दिसेल, मला वाटलं आपल्या बैलामध्ये हा बैल पळेल, त्या बैला संघ 100% आम्ही पळतो. म्हणजे बैलाचा स्तर बघता तुम्ही, गरिबी किंवा श्रीमंती ही बघत नाही. बैल जर श्रीमंत असेल पळायला, म्हणजे एक प्रकारे आपण म्हणू की बैल जर चांगला पळत असेल तर काय अडचण नाही, म्हणजे आपल्या बैलाला पुरला पाहिजे सगळ्या गोष्टी. म्हणजे एवढा एक दादा म्हणत होतं की आदत मध्ये किंवा दुशामध्ये मथुर पळवणार नाही, की आणि कसं एवढी वासरं आलेली असतील पळायला, आपण त्यात मथुर पळवायचा ती बरोबर वाटत नाही. पण आता मैदानच मोठे पडले आणि मथुर आदत बरोबर चांगला पळतो. हो, 100%. कारण की आपण आता 2-3 मागे कोरेगावला झाले, या वर्षी कोरेगावला, पेडगावला आदत घेऊनच पळालो ओपनच्या मैदानामध्ये. कारण की हलका वासरू त्याच्या गळ्यामध्ये असल्यानंतर त्याचं रंगरूप वेगळंच असतो पळण्यासाठी. दादा बोलले होते आदत मध्ये नाही पळणार, पण आता विषय असा झालाय का आदत दुसरं मैदान पडलं, त्याच्यामुळं असं नियोजन केलंय. मैदानाविषयी काय सांगताल? आणि श्रीनाथ केसरी एक प्रकारे दादांचं म्हणजे प्रेम आहे, श्रीकांत दादा असू द्या किंवा शिंदे साहेबांवर असू द्या, म्हणजे आणि त्या मैदान म्हणजे एक प्रकारे तुमचं मैदान दादा म्हणलं की ही मैदान महत्वाचं आहे, श्रीनाथ केसरी. हो, 100% मैदान महत्वाचं आहे. कारण की भरपूर जण म्हणजे मथुरवरती प्रेम आहे आणि सर्व फॅमिलीचं प्रेम आहे, त्याच्यानुसार. आणि भरपूर दिवसातनं बैल आज काढणार आहे उद्याच्या मैदानात. 1-2-2.5 महिने 3 महिने झाले बैल 3 फेऱ्यामध्ये पळवला नाही. या गॅपवरती मैदानात बैल उतरवणार आहे, त्याच्यानुसार फक्त आम्हाला गुलालाची अपेक्षा आहे, बाकी काय नाही. बर,
आता मथुरचं तुमचं नातं काय सांगताल तुम्ही? आमचं नातं खूप वेगळं आहे, कारण की मथुरला म्हणजे एक त्याच्या जीवा म्हणजे बारीक पोरासारखं मी सांभाळलेलं आहे. कधी त्याला कोणत्याच गोष्टीची कमी पडून दिली नाही. मला माहिती आहे कधी काय करेल मथुर, ते मला त्याचं 100% गॅरंटी असते. किती दिवसापासून मथुर तुम्ही सांभाळताय? जिथनं आम्ही घेतलाय, आता दुसरा होता तेव्हा घेतलाय, तेव्हापासून सर्व मीच करतो. नियोजन असेल, इकडे घाटावरती यायचं असेल, कुठे काही करायचं असेल, बिनजोड असेल, सर्व गोष्टी मी आहे, गौरव आहे आणि आमची टीम आहे. आणि दादाचा सल्ला, प्रत्येक गोष्ट दादाला विचारूनच आम्ही पुढचं पाऊल टाकत असतो. त्यानुसारच सर्व गोष्टी करत असतो. काय सांगचाल दादा विषय, काय सांगचाल तुम्ही? मथुर विषयी सांगितलं किंवा दादा विषय काय सांगचाल? दादाचा कसा स्वभाव कसा आहे? दादाचा स्वभाव म्हणजे दादा राजा माणूस आहे. मथुरला पण कधी कोणत्याच गोष्टीची कमी पडून दिली नाही आणि आम्हाला जेवढी आमची टीम आहे त्यांना सुद्धा कधी कोणत्या गोष्टीची कमी पडून दिली नाही. दादांविषयी जेवढं बोलू तेवढं कमीच आहे, कारण की कधी म्हणजे एक टायमाला चांगल्या प्रसंगात सोबत नसतील, पण ज्यावेळी वाईट काळ असेल त्यावेळी 100% दादा सोबत असतात. बर, काय सांगचाल दादा विषयी, काय सांगचाल? दादाचं कसं, अनेक लोकांचं असं पण म्हणणं आहे की बाबा तुमच्यावर तर नाही ना मथुर, ही मला सांगा आधी. असं काय आता सांगू शकत नाही बरोबर आहे काय. दादासारखा माणूस या बैलगाडी क्षेत्रात नाही. एकदम टॉपचा माणूस आहे दादा. होय, 100%. दादाने मी फक्त एकच फोन केला की आपल्या गोट्यावर मथुर येऊ द्या, राया पियाची खायची चांगली सोय आहे इथं. दादानी लगेच 2 मिनिटात सांगितलं, येईल मथुर, तू काय काळजी करू नको. म्हणजे एक प्रकारे तुम्हाला असं वाटत होतं की मथुर आपल्या गोट्यावर यावं? होय, वाटत होतं. आज देवाचं पाय लागले एक प्रकारे. 100% लागले. लय जण अशी म्हणते की शक्य नाही, येऊ शकत नाही, पण आला मथुर आला. म्हणजे पण मला सांगा तुमच्या शेटविषयी काय सांगताल? शेट आमचं असा माणूस आहे की ते कधी विचारतच नाही ते काय पाहिजे, कशाला पाहिजे, कितीचा घ्यायचा आहे बैल. आम्ही 26 लाखाचा बैल घेतला, पण 4 मिनिटाचा व्यवहार होता आमचा. 10, 20, 21, 25, 26 ह्या पद्धतीत व्यवहार करून टाकलाय आम्ही. घ्यायची वस्तू तर एकदम खुल्या मनाने घ्यायची, नाहीतर नादाला नाही लागायचं. पण बैल अनेक लोक म्हणत असतील लय पैसे दिलं वगैरे, ह्या विषयी सगळी बघा कसं आहे माहितीये का, आता 1-2 मैदान जरा 19-20 झालं, म्हणली सगळी तुम्ही फसला, असं झालं तसं झालं. पण आम्हाला माहित आहे वासरात काय ताकद आहे, करून दाखवलं वासर. आणि पण हे काय बरं का, तुम्ही जर भरभरून त्या मालकाला सुद्धा बरं वाटलं असेल, हे विषय काय, मालकाला सुद्धा बरं वाटलं असेल की बाबा येऊ सुद्धा चांगला व्यवहार झाला. चांगला व्यवहार झाला. होय. बरं, तुमच्या आवडता बैल कुठला? आपला आवडता बैल मथुर. पहिल्यापासून मथुर आवडता? मथुर. पहिल्यापासून. मग आज दावणीला आला किंवा एक प्रकारे उतरला, त्याविषयी म्हणजे एक वेगळं पण आहे. दादाने एका शब्दात दिलं की बाबा म्हणलं जाऊ द्या चला. दादा पण म्हणते येतो तुमच्या गावात, कसं आमचं गाव जरा खेडगाव आहे, राहायची व्यवस्था होणार नाही. पण दादा असं काय खेडेगाव वगैरे बघत नाही. दादा काय सांगताल? दादा कुठं पण जातात? कुठं पण, कारण की आमचं असं आहे, आम्ही जिथे बैल असेल आम्ही घाटावर आल्यानंतर बैलासोबत गोट्यात पण झोपलेलो आहे. असं काय नाही का आम्हाला राहायला खायला असं पाहिजे VIP असं काहीच नसते. जिथे मथुर तिथे आम्ही असतो. आणि दादांचं पण तेच आहे, असं काय नाही, जिथे म्हणजे जसं असेल तसं आम्ही सर्व सांभाळून घेतो. बरं, अनेक लोकांना असं वाटत होतं की राजाभर कसं मथुर दोन वेळा पळा तुम्ही, राजाभर कुठे कुठे पळा? 2-3 वेळेला पळाला राजा बरोबर. एकदा महान भारत केसरीला पळाला, एकदा आता मागे इकडे या भागात 3 वेळेला ही गाडी पळाली राजाने. गणिकेत राजा. हो. म्हणजे दादाचं म्हणणं होतं की राजासारख्या बैलांना फॉर्च्युनर न्यावं, ह्या विषयी काय सांगतात? कारण की दादा का आमचे ते 2 फॉर्च्युनर आहेत. दादाचं आमचं बोलणं झालं, भरपूर दिवसात बैल बाहेर काढतो, फक्त गुलाल झालं हेच बस झालं आमच्यासाठी. म्हणजे राजासारख्या, म्हणजे दादांचं म्हणणं की बाबा चटणी भाकरीने निघाला तरी चालते फॉर्च्युनर, आणि ते ज्याला गरज आहे त्याला जावं फॉर्च्युनर. म्हणजे असं होणे की कसं होतंय, ज्याच्यापाशी फॉर्च्युनर त्याच्यापाशी फॉर्च्युनर जाऊ नये. कारण कसं होतं मग, म्हणजे आता त्यांच्यापाशी बैल पण तेवढी टॉपची आहे, ती सगळ्या गोष्टी आहेत, परंतु माझं काय म्हणणं आहे सर्वसामान्य फॉर्च्युनर न्यावं. तुमच्या विषयी काय? 100%. कारण की भरपूर लांबून इथे बैल आलेले आहेत, सर्व विदर्भात असेल, सर्व म्हणजे प्रत्येक जागेवरून बैल आलेले आहेत. गरीब असेल म्हणजे श्रीमंत असेल, प्रत्येक जण या मैदानासाठी आवर्जून आलेला आहे. आणि त्यातनं कोणीतरी एक जण मानकरी होणार आहे. म्हणजे असं, कारण की भरपूर आता एवढी म्हणजे 11,000 रुपये प्रवेश फी आहे आणि लोक लांबून येणार आहे भाडा वगैरे घालून. मैदान पण तसं आहे, दादांनी ठेवलंय. याविषयी म्हणजे काय बोलू, एवढं कमीच आहे. कोणतरी गरीबाच आणि 100% कोणतरी गरीब गाडा मालकच एक नंबरचा मानकरी होणार.
बर मला राजाविषयी म्हणजे माझं शाकिराबाईचा राजा पण मथुरवर पळा असं म्हणत होतं मला. त्याविषयी मला वाटलं दुसऱ्यात पहिला त्यो असू शकतो. अनेक लोकांचं म्हणणं की दुसरा पाहिला तर आमचा ओपनला पण तोच होता. पण त्यांना असं वाटतंय का तुमच्या बाईट नुसार आता बोलतोय का मथुर आता कमी पलतोय. पहिला आमचा तो झाला होता. ते बोलतात का व्हिडिओ पाठवा, हे पाठवा, ते पाठवा. पण आता काय बोलून जास्त पुढचं बोलत नाही. त्यांना दिसेलच मैदानात. ह्याच्याविषयी काय सांगशील मथुर? आणि जर समजा ही गाडी पळाली, मला काय माहित नाही पळेल का नाही, पण ही गाडी पळालीच का कसं होईल काय? टॉपचं स्पीड लागेल गाडीला. इच्छा आहे का ह्याच्याबरोबर पळायची मथुरबरोबर? 100% मथुरबरोबर पळायची इच्छा आहे? लय इच्छा आहे. बघा म्हणजे प्रत्येकाची इच्छा आहे मथुरबरोबर पळायची. आणि काय काय लोक म्हणजे व्हिडिओ मागतात ह्या विषयी सगळ्या गोष्टी. दादा काय बोललं? दादा काय म्हणलं? काय दादा म्हणलं? दादांना माहिती नव्हतं. त्यांनी मला फोन केलं होतं. दादांचं त्यांचं बोलणं झालं होतं पहिल्याच आणि त्यांनी मला फोन केला होता, व्हिडिओ पाठवा, फेरा दिलाय त्याचे, शर्यतीचे व्हिडिओ पाठवा. म्हणून मग मी पण दादाला काय बोललो नाही या विषयी, कारण की मला माहिती होतं बोलल्यानंतर विषय वेगळा झाला असता. त्याच्यामुळे दादांना पण हा विषय काय मी बोललो नाही. नंतर आदत दुसरं मैदान पडलं, दादाला बोललो आपल्याला वेगळा पहिला करायचं. त्यानुसार दादाने केला पाहिजे. मला वाटतं श्रीकांत दादा येणार आहेत, श्रीकांत दादा, एकनाथ शिंदे साहेब येणार आहेत. तिथे एक वेगळंच व्यासपीठ आहे एक प्रकारे. काय सांगताल याविषयी? हो 100% येणार आहेत. कारण की दादा पण गेले होते. चंद्रा दादांचा फोन आला होता दादांना का साहेब आमच्या सोबत या तुम्ही पण. आणि दादा पण 100% येणार आहेत. चंद्रा दादा विषयी काय सांगताल? कसं आहे, आज जर बैलगाडीला किंमत तुम्हाला सांगतो, दादांनी आदत दुशाचं मैदान घेतलं आणि दादांना मैदान घेतल्यानंतर कितीतरी कोटीची खरेदी, जेवढी बक्षीस आहे ती तेवढीच बक्षीस ह्याची कोटीची खरेदी झाली. किती लोकांनी आदत दुसरं खरेदी केलं? 100%. कारण की आता या 15 दिवसामध्ये एवढी आदत दुशी वासर घेतली का म्हणजे अख्ख्या सीझनभर नाही कोण घेणार तेवढी या 15 दिवसामध्ये घेतली. भरपूर साऱ्या मोठ्या खरेदी झाल्या या 15 दिवसामध्ये. आणि चंद्रा दादांच्या बद्दल बोलू तेवढं कमी आहे. कारण की मागच्या वेळी पण त्याने थार बक्षीस ठेवली होती, तेव्हा पण ते बक्षीस म्हणजे दोघांना 2 तार दिले होते असं काय दादा बोलले होते. आणि एवढं मोठं मैदान घ्यायचं काम नाही. दादांनी ते घेतलं आणि उद्या ते मैदान सुद्धा यशस्वी पूर्ण पार पडणार हे पण 100% करतात. मथुरच्या कंटिन्यू सोबत आहे तुम्ही मला वाटते. म्हणजे मथुर म्हणजे जिथनं घेतला जिथनं सोबत आहे. काय हो आणला त्यावेळेस तो काय विषय होता? ज्यावेळेस आणला त्यावेळेस म्हणजे तुम्ही होता का तिथं? हो व्यवहार करायला पण आम्ही दादा आणि आम्हीच होतो, बाकी कोण नव्हते. ज्या दिवसापासून म्हणजे आधी आम्ही मथुर करारामध्ये घेतला आमच्या नावावरती पळवायला. करार संपला त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट खरेदी केला. तिथनं आम्ही म्हणजे करारात घेतल्यापासून आम्हीच नियोजन करायचो आणि आता सुद्धा आम्हीच नियोजन करतो. जिथनं मथुर तुमच्या दावणीला आला तिथनं दादाचं म्हणजे म्हणणं आहे की आपलं चांगलं होत गेलं 100%. कारण की भरपूर म्हणजे मथुरने एक वेगळी दुनिया दाखवली आम्हाला सर्वांना, आमचा जेवढा ग्रुप असेल त्यांना. कारण की जिथे जाईल तिथे म्हणजे मान सन्मान मिळतोय. कोणत्याही मंदिरात जा डायरेक्ट दर्शन भेटतोय. कुठे पण जा तुम्ही म्हणजे एक प्रकारे भरपूर सारं म्हणजे मान सन्मान मिळतोय. म्हणजे मंदिरात दर्शन भेटणे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे ध्यानात ठेवा. कारण बाकीच्या ठिकाणी आपण कुठे पण मंदिराच्या ठिकाणी आपल्याला म्हणजे एक मान सन्मान, महादेवाचं नंदी आहे आणि महादेवाचं दर्शन डायरेक्ट भेटते, ही महत्वाची गोष्ट आहे. आणि भारत केसरी झाला सुरुवातीला ज्यावेळेस इथं मथुरने 1 नंबर केला तो क्षण काय सांगताल? कारण की भरपूर जणांना असं वाटत होतं की मथुर घाटावरती पळणार नाही, 3 फेऱ्या पळणार नाही. पण मथुर हा मथुरच आहे. त्याच्यामध्ये दुसऱ्या बैलांपेक्षा भरपूर वेगळं पण आहे. कारण की जेव्हा आता मागे लंपी झालं होतं तेव्हा पण लोकांना वाटलं का आता पळणार नाही, मथुर संपेल. पण मथुर आहे, तो काही संपत नसतो. अजून तुम्हाला सांगतो तुमच्या माध्यमातून अजून 2 वर्ष तरी तो थांबत नसतो. बघा म्हणजे तुम्ही थांब म्हणूस तर ते थांबणार नाही. दादा 2 वर्षांनी रिटायर करतील, त्याला म्हणणार थांब राहू दे. दादाचं म्हणणं आता चांगलं मैदान 1 नंबर करायचं आणि थांबवायचं. पण बघूया, बैल काय थांबत नाही. बैल एवढा जिद्दी आहे. कारण की आता सुद्धा 3-4 महिने बैल आजारी होता, त्या आजारातून निघून पण बैल आहे त्या स्पीडनं पळतोय. बर लंपीत काय काय काळजी घेतली हो मथुरची? लंपीत भरपूर सारी काळजी घेतली. कारण की लंपी पण भरपूर झाला होता मथुरला. म्हणजे एकदम म्हणजे बैल त्यावेळी पण एकदम हे झाला होता. पण काय ते आमचे डॉक्टर वगैरे सतीश म्हात्रे त्यांनी सुद्धा म्हणजे कधी काय कुठल्या गोष्टी कमी नाही पडून दिली मथुरला.
त्यांनी पण भरपूर सारी काळजी घेतली आणि त्यांनी जसं स्टेटमेंट केली टेप वाईज तसं मथुरला फरक पडत गेला आणि एकदम बैल व्यवस्थित झाला. लंपीत सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो काळजी घेतली पाहिजे. आणि लंपी लय भयानक रोग आहे. आणि कसं होतं लंपी आल्याच्या वेळेस म्हणजे ती तुम्ही मला वाटते अगदी दादा सुद्धा लय काळजी घेत होतं. हो 100. दादा सुद्धा म्हणजे दादा कंटिन्यू बैलासोबत असायचे रोजचे सर्व ते मथुरला लेप वगैरे लावायचे आणि आम्ही सर्व म्हणजे आमची टीम त्यावेळी एकजूट होऊन प्रत्येक गोष्टीची काळजी घेत होतो. बरं आता मला सगळ्यात पुष्पराज विषय तुम्ही बघितलं ज्यावेळेस आता तुम्ही बघताय 26 लाखात वासरू आहे, तुम्हाला काय वाटतंय? वासरू जेवढी किंमत दिली तेवढं त्यांचं 100% नाव पण करणार. वासरामध्ये वेगळीच क्वालिटी आहे कारण की पळण्याची पद्धत सुद्धा वेगळी आहे. कारण की आदतमध्ये त्याला घालणं एवढं तल आहे का मी त्याच्या व्हिडिओ बघितलं प्रत्येक बैलामध्ये हातात धरून ठेवायला लागतो त्याला. अजून तो एक वर्षभर दात लावत नाही नाही, लावत, एक नाही वर्ष. तेवढंच आपला सर्जा आणि पुष्पराज त्याच वयाचे आहेत. तेवढे दिसायला पण म्हणजे थोडं बाहेर फरक आहे. सरजा कुठे घेतला होता तुम्ही? आम्ही सर्जा संभाजीनगर तिकडनं घेतला. कितीला काय? 4,21,000 रुपयाची ती खरेदी आहे. बरं आता सर्जाचा पैर आहे का? हो सर्जाचा पण टॉपच नियोजन आहे. अनेक लोकांचं म्हणणं आहे की सर्जा दादांचं म्हणजे मथुरचा चेहरा एक प्रकारे शिष्य आहे, तो काहीतरी घडवणार. 100% घडवणार. तुम्ही फक्त त्याला पलताना बघा. 1-2 वेळेला इथं फक्त पळाल्या नंतर त्याचा पल बघा कसा पलतोय, तेव्हा तुमच्या माध्यमातून तुम्ही बोला कसा आहे सर्जा. तुमचा विषय म्हणजे तुमचा विषय टॉपचा आहे कारण की प्रत्येक गोरगरिबाची बाईट तुमच्या माध्यमातून आम्ही बघत असतो. कधी मोठ्याची घ्यायला चुकाल पण गोरगरिबाची किंवा छोटा वासरू असेल कोणाचा त्याची बाईट तुम्ही आवर्जून घेत असता आणि ते वासरू तुम्ही उजेडात आणत असता. कारण की आम्ही तुमच्या भरपूर साऱ्या बाईट बघितल्या. मोठ्या लोकांच्या बाईक मोठ्या बैलांच्या बाईट कमी असतील पण वासरांच्या आणि गरीब लोकांच्या बाईट तुमच्या माध्यमातून जास्त घेतल्या जातात. त्याच्यामुळे तुमचं या कार्याला सलाम आहे. आज राजा आहे आपला की त्यावेळेस मथुरच्या आणि गेल्याच मैदान मथुरच्या ती टाकाटाकी झाली. पण तो राजा म्हणजे बघताय ना तुमच्या पैरात परत नंतर पळा. म्हणजे राजा होता त्यावेळेस सांगितलं राजा आहे. आज राजांना दाखवून दिलं सगळं. तुम्ही दादा पण बोलले 1-2दा की दादाचं म्हणजे कंटिन्यू दादा नाव काढतं की चटणी भाकरीचा पैलवान म्हणून. मोठा बैल आदत वासराला कोण देत नाही पण दादाने ओपनच्या मैदानात आदत घेऊन प्रत्येक वेळेला तुम्ही पण बघितलंय भरपूर साऱ्या मैदान आम्ही आदत आणि आमच्या डोक्यात तेच असतं का कोणाचाही वासरू असू दे आदत जो पलतोय तो आम्ही बघितल्यानंतर आमच्या डोक्यात तेच असतं हा बैल आपल्या बैलात घालायचं. हीच महत्वाची गोष्ट आहे बघा शुभम दादा इथे मित्रांनो. बरं आता मला सांगा पुष्पराज जे आहे म्हणजे आपला ते ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा बघितला तेव्हा कुठं बघितला होता? आम्ही पहिल्यांदा गाणंच्या मैदानात घ्यायचं असं कुठं डोक्यात आलं? खरसुंडीच्या मैदानात बघितलं पहिल्यांदा. खरसुंडीच्या मैदानात घ्यायचं हे वासरूच घ्यायचं म्हणजे चाललेलं. आम्ही आता 2-3 बैल बघितली घ्यायसाठी पण कुठला घ्यायचा काय असं जरा डोक्याला लागत नव्हतं. ही वासरू बघितल्यावर जरा त्याच्यावर ध्यान ठेवून होतं बाबा पुढचं मैदान कसं पळतंय काय असं. 2-3 मैदान बघितली नंतर मग शेटचं म्हणणं असतं अजून 2-3 भेटली तर घेऊ. अजून एक आमचं पैसे द्यायला पाहिजे. तू सांग आकडा हे बैल दाखव पैसे पाठवतो मी लगेच. त्यांचं काय नसते. म्हणजे बैल मित्रांनो कसं आहे आणि सर्वसामान्याला पैसे भेटलं ह्याच्यापेक्षा मोठा एक प्रकारे आपण एखाद्या बैलाची किंमत चांगली केली म्हणजे एखाद्या हिरेची किंमत जर थोडीशी केली तर त्याला ती सुद्धा फुटतो एक प्रकारे. तसं 1 नंबरचं वासरू आहे त्याला तेवढे पैसे गेलंच पाहिजे म्हणजे सर्वसामान्याला बरं वाटतं ते घेतल्यानंतर. चला मित्रांनो धन्यवाद.